एव्हरीवन, ऑनलाईन लेक्चर्समध्ये आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज हा जो आपला टॉपिक आहे याच्यामधला नेक्स्ट पॉईंट आज आपल्याला डिस्कस करायचा आहे. आपण लास्ट लेक्चरला स्टेरिओ केमिस्ट्रीशी रिलेटेड ज्या डेफिनेशनच्या टर्म्स आहेत त्या सगळ्या डिस्कस केलेल्या. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं होतं रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय, कशाला म्हणायचं स्टेरिओ आयसोमर, व्हॉट डू यू मीन बाय ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, अशासारख्या ज्या टर्मिनॉलॉजी होत्या किंवा ज्या सगळ्या सोप्या डेफिनेशन होत्या त्या बघितल्या होत्या आपण. तर आपल्याला माहिती आहे की स्टेरिओ केमिस्ट्री म्हणजे काय असतं की हा एखाद्या मोलेक्युलचा 3 डायमेन्शनमध्ये केलेला स्टडी असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथेन घेतला तर इथेनचं 3D स्ट्रक्चर कसं असणार हे आपल्याला ह्या ब्रांचमध्ये बघता येतं. मग त्याच्यामध्ये बॉन्ड रिप्रेझेंट करायचे काहीतरी वेज आहेत. ओके, 3D स्ट्रक्चरमध्ये ऑप्टिकल आयसोमर जे असतात म्हणजे सेम मोलेक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असेल हे फक्त रिप्रेझेंट करायचे एक 2 वेज आहेत. त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला आहे बघा, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला किंवा त्यालाच क्रॉस फॉर्म्युला असं म्हटलं जातं. हे तुम्हाला 11वीमध्ये पण झालेलं आहे. हायड्रोकार्बन्समध्ये ह्याचं इंट्रोडक्टरी पार्ट आहे, तो तुम्ही थोडाफार बघितला. आता बघा, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय, तर फिशर हा सायंटिस्ट आहे आणि त्यानं हा फॉर्म्युला फाइंड आउट केला. त्यानं काय केलं होतं की सपोज आपण प्लेन पेपर कन्सिडर केला आणि त्या प्लेन पेपरमध्ये जर समजा त्या प्लेन पेपरमध्ये आपण अशा 2 लाईनचा यूज त्यानं केला आहे ज्याला आपण क्रॉस म्हणतो. मग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाच क्रॉस फॉर्म्युला असं पण कन्सिडर केलं जातं. काय केलं की त्यानं हे अशा 2 क्रॉस लाईन घेतल्या आणि ह्या 2 क्रॉस लाईनवरती जी उभी लाईन आहे ज्याला आपण व्हर्टिकल लाईन म्हणतो, ह्या व्हर्टिकल लाईनवरती काय असतात म्हणून सांगितलं त्यानं, कार्बन असतात असं त्याचं ऑब्झर्वेशन होतं की व्हर्टिकल लाईनवरती ओव्हरऑल कार्बन चेनच्या फॉर्ममध्ये तिथं असलेले आपल्याला बघायला मिळतात, रिप्रेझेंट केले जातात. आणि होरिझंटल लाईन जी आहे ना ही त्या व्हर्टिकल लाईनला क्रॉस होते. मग इथं क्रॉस झाली तर इथं पण कार्बन, म्हणजे अशा होरिझंटल लाईन आपण कन्सिडर करू शकतो. तिथं सगळे कार्बन तुमचे ॲटम असणार आहेत. ओके, आणि मग हे जे आहेत हे होरिझंटल फॉर्मशी रिलेटेड हे त्याचे बॉन्ड्स असे कन्सिडर केले जातात. आणि मग ह्या होरिझंटल लाईनशी रिलेटेड प्रोजेक्टिंग अबाव आणि बिलो दी प्लेन ऑफ पेपर असं कन्सिडर केलं. म्हणजे पेपर घेतला तर त्या पेपरच्या प्लेनमधून आतमध्ये जाणारी आणि पेपरच्या एजमधनं बाहेर येणारी असा क्रॉस असतो तो. आणि व्हर्टिकलवरती कार्बन आणि क्रॉस लाईन जे होतील ते पर्टिक्युलरली बॉन्ड्स कन्सिडर केले जातात. एक्झाम्पल बघा इथं दिलं आहे तुम्हाला एक. हे एक्झाम्पलमध्ये काय दिसतं, ही एक व्हर्टिकल लाईन आहे, ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. ह्याच्यावरती मधला जो कार्बन आहे ना हा कसला आहे, तर हा कायरल कार्बन आहे. मग कायरल कार्बन म्हणजे काय आपण बघितलं आहे की असा कार्बन असतो जो वेगवेगळ्या 4 एंटिटीजला जोडलेला असतो. तर इथं एक कार्बोक्झायलिक ग्रुप आहे, एक मिथिल ग्रुप आहे, एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे आणि एक हायड्रोजन आहे. हा तुमचा कार्बोक्झायलिक कार्बन झाला. मग त्यानुसार ह्या व्हर्टिकल लाईनवरती काय येतात, तुमचे कार्बन येतात आणि होरिझॉन्टल लाईन तुमचे बॉन्ड्स रिप्रेझेंट करतात. सोपं आहे ना. आता हा झाला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा की एक्झॅक्टली फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलालाच क्रॉस फॉर्म्युला असं कन्सिडर केलं जातं आणि त्याचा यूज करून आपण असे मोलेक्युल रिप्रेझेंट करू शकतो. आता इथं अजून एक फॉर्मॅट दिला आहे बघा. इथं डॅश लाईन आणि पर्टिक्युलरली सॉलिड लाईन किंवा डॅश फॉर्म्युला आणि त्याला वेज लाईनमध्ये अबाव दी प्लेन बिलो दी प्लेन असे बॉन्ड दाखवता येतात. आता हे थोडंसं सॉलिड डार्क फॉर्ममध्ये हे अबाव दी प्लेन आहे किंवा आपलं फ्रंट म्हणू शकतो आपण. हा बॉन्ड असा दिसणार तुम्हाला आणि बिलो दी प्लेन म्हणजे मागच्या बाजूला किंवा त्या पेपरच्या खालच्या साईडला हे बॉन्ड डॅशनं रिप्रेझेंट करता येतात. 3D व्ह्यूनं स्ट्रक्चर असेल तेव्हा असे यूज केले जातात फॉर्म्युले. डॅश फॉर्म्युला, वेज लाईन यूज केल्या जातात, सॉलिड लाईन यूज केल्या जातात, क्रॉस लाईन यूज केल्या जातात अशा पद्धतीनं. अजून एक एक्झाम्पल दिले त्याच फॉर्म्युलाशी रिलेटेड. कॅन सी हिअर सेंट्रली प्लेस कार्बन वेगवेगळ्या 4 एंटिटीजला जोडलेला आहे आणि तेच वरचा म्हणजे फ्रंटचा बॉन्ड कुठला असणार, बॅक साईडला काय असणार हे सॉलिड आणि डॅश डॅश लाईननं डिनोट केलेलं. ओके, हा झाला पहिला ऑप्टिकल आयसोमर डिनोट करायचा पहिला वे बाय युजिंग फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. तसा दुसरा फॉर्म्युला आहे वेज फॉर्म्युला. 3D व्ह्यू मोलेक्युल रिप्रेझेंट करायचा असेल तर हा पण फॉर्म्युला यूज केला जातो आणि ह्याच्यामध्ये जे सिंगल बॉन्ड आहेत ना ते वेजनं दाखवले जातात. म्हणजे थोडंफार
हे सॉलिड फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथं दाखवलं तुम्हाला वेज कसं असतं आणि डॅशनं पण दाखवलं जातं. वेज फॉर्म आणि डॅश फॉर्म आणि नॉर्मल लाईन पण यूज केल्या जातात. म्हणजे आता अबाव दी प्लेन आणि बिलो दी प्लेन हे कसं ओळखायचं, तर बघा इथं एक मिथेन मोलेक्यूल दिलं आहे. मिथेन मोलेक्यूलमध्ये आपल्याला माहिती आहे मिथेनमध्ये कार्बन आणि 4 हायड्रोजन असतात. तर कुठला कार्बन फ्रंटला आहे, कुठला कार्बन बॅकला आहे, कुठला कार्बन म्हणजे पाठीमागच्या बाजूला येतो, साईडला कुठला येतो हे आपल्याला दाखवता येतं. मग आता हा डॅशनं दाखवलेला किंवा सॉलिड लाईननं दाखवलेला हा कार्बन कसला आहे, तर अबाव दी प्लेन म्हणजे हा फ्रंटचा कार्बन येणार. 3D व्ह्यूनं जर बघितलं तर हे टेट्राहायड्रल टाईपचं असं स्ट्रक्चर आहे ना, आपल्याला माहिती आहे. मग हा फ्रंटला येणार, हा गोईंग बिलो दी प्लेन. बिलो दी प्लेन ह्याचा अर्थ तो प्लेनच्या ओव्हरऑल खालच्या बाजूला गेलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, बिलो दी प्लेन म्हणजे पाठीमागच्या बाजूला. आणि हे जे आहेत हे बेस बॉन्ड्स इन दी प्लेन ऑफ पेपर म्हणजे पेपरच्या एजमधनं हे बाहेर आलेले असे बॅकसाईडशी रिलेटेड कन्सिडर केले जातात. अशा फॉर्ममध्ये वेज आणि सॉलिड लाईन किंवा डॅश लाईन अशा टाईपचा यूज करून वेज फॉर्म्युलानं पण आपल्याला एखादा मोलेक्यूल 3D व्ह्यूमध्ये दाखवता येतो. सेम तसंच दुसरं एक्झाम्पल लॅक्टिक ॲसिडचं दिले. लॅक्टिक ॲसिडमध्ये पण एक सेंट्रली प्लेस कार्बन ॲटम आणि तो वेगवेगळ्या 4 ग्रुपना जोडलेला असतो. तर ग्रुप कुठले कुठले आहेत, तर एक ग्रुप तुमचा मिथिल ग्रुप आहे, कार्बोक्झिलिक ग्रुप आहे, हायड्रॉक्झिल ग्रुप आहे आणि हायड्रोजन. त्यातला मिथिल ग्रुप हा अबाव दी प्लेन म्हणजे पुढचा, हा जो आहे COH आणि हे साईडला येतात आणि हा बिलो दी प्लेन जातो हायड्रोजन. अशा फॉर्ममध्ये मग वेज फॉर्म्युले इथं यूज करून त्या मोलेक्यूलचं 3D व्ह्यूनं आपल्याला काय करता येईल, रिप्रेझेंटेशन दाखवता येईल. तर स्टेरिओ आयसोमर जे आहेत ते तुमचे अशा फॉर्ममध्ये दाखवले जातात. बाय यूजिंग डॅश, क्रॉस, वेज लाईन्स अशा फॉर्ममध्ये दाखवता येत. अजून बरेचसे एक्झाम्पल इथं दिसत आहेत तुम्हाला. बघा, एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये एक क्वेश्चन पण इथं सोडवून दिलेला आहे की समजा इनॅन्शोमर तुम्हाला टू ब्रोमोब्युटेन दिला असेल तर त्याचा वेज फॉर्म्युला दाखवा असं कन्सिडर केलं. सेम मघाच्यासारखं स्ट्रक्चर आहे लॅक्टिक ॲसिडसारखंच, त्याच पद्धतीने हे स्ट्रक्चर इथं सॉल्व क्वेश्चनमध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके स्टुडंट्स, आता ह्याच्यात एक क्वेश्चन असा पर्टिक्युलरली विचारला जात नाही, पण हे पुढं तुम्हाला 2 मेकॅनिझम आपण शिकणार आहे, त्याच्यामध्ये ह्याचा थोडासा यूज झालेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, नाव द नेक्स्ट वन इज केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किल हलाइड. तर अल्किल हलाइड नेमके कसे रिॲक्ट होतात केमिकली ते आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पॉईंटमध्ये. त्याच्या अगोदर लॅबमध्ये हॅलो अल्किनची टेस्ट कशी घेतली जाते किंवा तुमचं दिलेलं कंपाऊंड जे आहे त्याच्यामध्ये अल्किल हलाइड प्रेझेंट आहेत हे आपल्याला फाइंड आउट कसं करायचं किंवा करता येतं का, तर येतं. तर काय केलं जातं बघा, पर्टिक्युलरली जे अल्किल हलाइड्स आहेत ना त्यांना अल्कोहोलबरोबर रिॲक्ट केलं जातं. अल्किल हलाइड आर रिप्रेझेंटेड बाय R-X. दे आर रिप्रेझेंटेड बाय अल्कोहोल्स विथ वॉर्म ॲक्वियस NaOH म्हणजे जनरली OH मायनस आयन बरोबर अल्किल हलाइड रिॲक्ट केले जातात. आता ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. ह्याच्यामधनं काय होतं, हा एक्स रिप्लेस केला जातो OH मायनस आयन आणि ह्यातनं मग तुम्हाला अल्कोहोल जनरेट झालेलं बघायला मिळेल आणि हे हलाइड आयन तिथनं फ्री होतात. आता फ्री झालेले जे हलाइड आयन आहेत म्हणजे हे ओव्हरऑल सगळं मिक्सचर जे आहे मिळालं आहे प्रोडक्टमध्ये, इट इज गेट ॲसिडिफाय म्हणजे ह्याला ॲसिडबरोबर रिॲक्ट केलं जातं. आणि कुठलं ॲसिड, तर डायल्यूट नायट्रिक ॲसिडबरोबर हे रिॲक्ट केलं जातं इन प्रेझेन्स ऑफ अ सिल्वर नायट्रेट. म्हणजे HNO3 आणि AgNO3 ह्यांच्याबरोबर हे मिळालेलं मिक्सचर अल्कोहोल आणि हलाइड आयनचं जेव्हा आपण रिॲक्ट करणार तेव्हा ह्या रिॲक्शनमधनं जो तुमचा सिल्वर नायट्रेटमधला जो सिल्वर आहे Ag तो ह्या हॅलाइडबरोबर कन्वर्ट होऊन त्याला प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये सिल्वर हॅलाइडच्या फॉर्ममध्ये तो वेगळा करतो. आणि जर तिथं प्रेसिपिटेशन झालं तर कन्फर्मेशन आपण करू शकतो की दिलेल्या कंपाऊंडमध्ये मग अल्किल हलाइड येतात. म्हणजे रिॲक्शन इथं तुम्हाला 2 दिसत आहेत. पहिल्या रिॲक्शनमध्ये इथं काय केलं आपण, फर्स्ट रिॲक्शनमध्ये अल्किल हलाइडला कंबाईन केलं आपण अल्कोहोलबरोबर, वी गेट R-OH आणि हलाइड आयन रिप्लेस झाले. ओके, रिप्लेस झाल्यानंतर हे हलाइड आयन आपण कशाबरोबर रिॲक्ट केले, AgNO3 बरोबर. ओके, त्यातला फक्त इथं Ag दाखवला आहे. हा Ag आणि X कंबाईन होणार आणि सिल्वर हलाइडचा प्रेसिपिटेट इथनं तयार झालेला बघायला मिळेल. डाऊनवर्ड ॲरो दिसतो इथं, ह्याचा अर्थ हा सॉलिड मास आहे जो रिॲक्शन मिक्सरमधनं काय होतो, सेपरेट होतो. आणि हे असं आलं तर ही आपली कन्फर्मेटरी टेस्ट झाली की गिवन कंपाऊंडमध्ये R-X म्हणजे अल्किल हलाइड प्रेझेंट आहेत. आता प्रत्येक हलाइडसाठी प्रेसिपिटेटचा कलर वेगळा येतो मात्र. क्लोरीनसाठी वेगळा,
ब्रोमिनसाठी वेगळा, आयोडीनसाठी वेगळा. ओके, मग त्या कलरवरून आपल्याला कुठला अल्किल हलाईड आहे हे पण तिथं प्रिडिक्ट करता येतं. क्लिअर? बघा पुढं आपल्याला केमिकल रिॲक्शन्स बघायचे आहेत. एक्झॅक्टली अल्किल हलाईड आता कसे केमिकली रिॲक्ट होतात. तर आपल्याला माहिती आहे की मी मगाशी पण सांगितलं की सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात. अल्किल हलाईड जे आहेत ते कुठल्या टाईपच्या रिॲक्शन दाखवतात? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन किंवा सबस्टिट्यूशन म्हणजे काय, त्याला रिप्लेसमेंट म्हणतो आपण, म्हणजे एकाच्या जागी दुसरा येतो. आणि ह्या रिॲक्शन सबस्टिट्यूशन असून ह्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत. मग न्यूक्लिओफाईल म्हणजे काय, तर हे पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतात, त्यांच्याकडे भरपूर इलेक्ट्रॉन असतात आणि नेहमी त्यांचा अटॅक कुठं असतो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिसकडे असतो. म्हणजे जिथं पॉझिटिव्ह सेंटर असेल ना तिथं ते अटॅक करणार, कारण हे स्वतः जास्त नेगेटिव्ह असतात त्यामुळं. आणि मग ह्याच्याशी रिलेटेड तिथं असणाऱ्या पॉझिटिव्ह सेंटरशी रिलेटेड कुठला ग्रुप आहे तो त्याला रिप्लेस केला जातो, पर्टिक्युलरली न्यूक्लिओफाईल तिथं तुमचा ॲड केला जातो. तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आर शॉर्टली ॲब्रिवेटेड ॲज SN. S म्हणजे सबस्टिट्यूशन, N म्हणजे न्यूक्लिओफिलिक. ओके, आणि मग जनरली इलेक्ट्रॉन रिच न्यूक्लिओफाईल जे आहेत ते सबस्टिट्यूट केले जातात ॲटम किंवा तिथं आरला कुठला ग्रुप अटॅच आहे त्याच्याशी रिलेटेड. रिॲक्शन बघू शकता. हे समजा अल्किल हलाईड आहे आणि हा Y- तुमचा न्यूक्लिओफाईल आहे. काय होणार, हा Y फक्त इथं येणार कारण हा इलेक्ट्रॉन रिच आहे. आपल्याला माहिती आहे, आपण फिजिकल प्रॉपर्टीमध्ये बघितले अल्किल हलाईड हा बॉन्ड पोलर असतो, म्हणजे R पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करेल, X निगेटिव्ह चार्ज कॅरी करेल. आता हा निगेटिव्ह आहे म्हटल्यानंतर ह्याचं अट्रॅक्शन सगळं पॉझिटिव्हकडे असणार, हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट येणार, त्यामुळे हा इथं येईल आणि हा X इथनं काय होणार, निघून जाणार किंवा रिप्लेस होणार. अशा टाईपमध्ये ही जनरल रिॲक्शन झाली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं. हे ॲज अ एक्झाम्पल म्हणून सांगितलं मी जनरल रिॲक्शनशी रिलेटेड. जेव्हा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतात ना तेव्हा रिॲक्टिव्हिटी जर अल्किल हलाईडची कन्सिडर केली आपण तर ही 2 फॅक्टरवरती डिपेंड असते. ओके, मग हे 2 फॅक्टर नेमके काय आहेत, तर कार्बनशी रिलेटेड, तुमचं कार्बनचं सबस्टिट्यूशन स्टेटशी रिलेटेड, कार्बन तुमचा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे ह्याच्यावर पण डिपेंड राहतं, आणि तुमच्या हॅलोजनची नेचर, ओके, किंवा रिॲक्टिव्हिटी कशी आहे ह्याच्यावरती 2 फॅक्टरवरती मग ह्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन तुमच्या डिपेंड करतात. आणि ह्याला कन्सिडर करून मग रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर जर कन्सिडर केली ह्या 2 फॅक्टरला, तर अल्किल हलाईडशी रिलेटेड टर्शरी अल्किल हलाईड हे जास्त त्यांची रिॲक्टिव्हिटी येणार, त्यांच्यापेक्षा कमी सेकंडरी अल्किल हलाईड आणि त्याच्यापेक्षा कमी प्रायमरी अल्किल हलाईडशी रिलेटेड. आता ही ऑर्डर जी दिली आहे ही ऑर्डर तुम्ही MCQसाठी मार्क करून ठेवू शकता. ओके, आता हा थिअरॉटिकल पार्ट झाल्यानंतर किंवा ही बेसिक आयडिया तुम्हाला आली असेल की एक्झॅक्टली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन कसं होतं, हॅलोजनला न्यूक्लिओफाईल कसा रिप्लेस करतो, हे जनरल रिॲक्शनना आपण बघितलं. आता एक्झॅक्टली ह्याचं आपण एक एक्झाम्पल बघूया. तर बघा, पहिला एक्झाम्पल आहे ह्याचं फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल्स. म्हणजे तर आपल्याला काय करायचं आहे, अल्किल हलाईडला घ्यायचं आहे आणि त्याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला अल्कोहोल्समध्ये. आपण प्रिपरेशन मेथडमध्ये अल्कोहोल घेऊन अल्किल हलाईड पण केलेत, त्या रिॲक्शन पण तुम्ही रिमेंबर करा, लक्षात ठेवा. आता आपल्याला काय करायचं, उलट्या रिॲक्शन घ्यायच्या आहेत. अल्कोहोलचं फॉर्मेशन करायचं आहे अल्किल हलाईडला घेऊन. मग बघा काय केलं जातं, जेव्हा अल्किल हलाईडला ॲक्वियस NaOH बरोबर अल्कली बरोबर जेव्हा बॉईल करणार आपण तेव्हा ही हायड्रोलायसिसची रिॲक्शन आहे आणि हायड्रोलायसिसची रिॲक्शन होऊन करस्पॉन्डिंग ह्यातनं अल्कोहोल तुम्हाला जनरेट झालेले बघायला मिळेल. जनरल रिॲक्शन दिसते तिथं. R-X जे आहे ते NaOH बरोबर बॉईल केलेत. हे Na+ आणि OH- आहे, R+X-. अपोजिट अट्रॅक्शनच्या रूलनुसार प्लस आणि मायनसचं कॉम्बिनेशन होणार आणि हा NaX इथनं बाय प्रोडक्टमध्ये जाईल सोडियम हॅलाईडच्या फॉर्ममध्ये, आणि एक्सच्या जागी कोण येणार, NaOH मधला हा OH येऊन सबस्टिट्यूट होणार. समजते, म्हणजे इथं NaOH मधला हा OH- आयन काय आहे तुमचा, हा न्यूक्लिओफाईल आहे, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. क्लिअर? बाकी राहिलेलं प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये तिथनं इलिमिनेट केलं जाईल किंवा रिप्लेस होणार तो हॅलोजन तिथला. एक एक्झाम्पल त्या जनरल रिॲक्शनशी रिलेटेड दिले बघा इथं. समजा इथिल ब्रोमाइड घेतलं आणि इथिल ब्रोमाइडला जर NaOH बरोबर आपण रिॲक्ट केलं तर ह्या वरच्या रिॲक्शननुसार हा Na+ आणि Br- हा कंबाईन होऊन NaBr बाय प्रोडक्टमध्ये जाईल आणि OH हा Brच्या जागी येणार.
मेन प्रोडक्टमध्ये. म्हणजे आपण इथिल ब्रोमाइडचं कन्व्हर्जन इथिल अल्कोहोलमध्ये केलं. क्लिअर. ही झाली पहिली केमिकल रिॲक्शन. अल्किल हॅलाइडला वापरून अल्कोहोल कसे प्रिपेअर होतात. सोपं आहे. त्याच पद्धतीनं समजा अल्किल हॅलाइड घेतले आपण तर त्यांना अल्किल सायनाइडमध्ये पण कन्वर्ट करता येतं. सायनाइड आर रिप्रेझेंटेड बाय CN, म्हणजे कार्बन आणि नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो आणि ही कार्बनची व्हॅलन्सी फ्री आहे, जिथं तुम्ही R जोडू शकता, AR जोडू शकता. म्हणजे स्ट्रेट चेन रिंग असेल किंवा ॲलिफॅटिक रिंग स्ट्रेट चेन असेल, दोन्ही फॉर्ममध्ये इथं कार्बनला तुम्ही अटॅच करू शकता. रिॲक्शनचं टायटल काय आहे बघा, फॉर्मेशन ऑफ अल्किल सायनाइड्स. म्हणजे आपल्याला शॉर्टली काय करायचं आहे, RX टाईपचे जे कंपाऊंड आहेत आपले त्यांना R-CN मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यालाच नायट्राईल असं पण म्हटलं जातं. अल्किल सायनाइड किंवा त्यालाच अल्केन नायट्राईल असं कन्सिडर केलं जातं. लक्षात ठेवा, सायनाइड आणि नायट्राईल फॉर्म्युला सेम दोघांचा पण. इथं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, दोन्ही वेळेनं क्वेश्चन इथं येऊ शकतो. कसं म्हणजे हाऊ दी अल्केन नायट्राइल्स आर प्रिपेअर्ड बाय युझिंग अल्किल हॅलाइड पण विचारतील किंवा हाऊ दी अल्किल सायनाइड्स आर प्रिपेअर्ड बाय युझिंग अल्किल हॅलाइड असं पण येईल. लक्षात ठेवा, सायनाइड आणि नायट्राईल दोघांचं रिप्रेझेंटेशन एकच येतं. ओके. नाव ह्याची इथं जनरल रिॲक्शन बघा. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, सेम अल्किल हॅलाइड जे आहेत ते पोटॅशियम सायनाइड जे आहे अल्कोहोलिक फॉर्ममध्ये, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ KCN बरोबर त्याला बॉईल केलं जातं. आणि बॉईल केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता काय झालं, इथं अल्किल हॅलाइडमधला X आणि पोटॅशियम सायनाइडमधला KCN मधला K. हे कसं आहे, K+ आणि CN-. CN- हा तुमचा निगेटिव्हली चार्ज आहे. याचा अर्थ तो कोण आहे, न्यूक्लिओफाईल आहे. मग तो इथं येणार आणि सबस्टिट्यूट होणार आणि राहिलेला हा K आणि X कंबाईन होऊन बाय प्रोडक्टमध्ये पोटॅशियमचा हॅलाइड फॉर्म. हे KX म्हणजे काही असेल ते KCl असू शकतं, KBr असू शकतं, अशा फॉर्ममध्ये हे जाईल. आणि मग फायनली इथं Xच्या जागी जेव्हा CN येणार तेव्हा हे R-CN म्हणजे अल्किल सायनाइड किंवा अल्केन नायट्राईल तिथं सिंथेसाइज झालेले आपल्याला बघायला मिळतील. ओके. ह्याचं एक एक्झाम्पल बघूया आपण. समजा मिथिल क्लोराईड घेतले. आता ही रिॲक्शन इम्पॉर्टंट दिले इथं, कारण ह्या रिॲक्शनवरती क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारला आहे की हाऊ दी मिथिल क्लोराईड इज कन्वर्टेड इंटू मिथिल नायट्राईल. ओके. किंवा मिथिल क्लोराईडला मिथिल सायनाइडमध्ये कसं कन्वर्ट करायचं. तर बघा, मिथिल क्लोराईडला जेव्हा पोटॅशियम सायनाइड बरोबर रिॲक्ट करणार आपण तेव्हा K+ आणि हा मिथिल क्लोराईडमधला Cl- हे कंबाईन होऊन बाय प्रोडक्टमध्ये तुम्हाला काय मिळणार, KCl मिळणार. आणि Clच्या जागी कोण येईल, हा सायनो ग्रुप येईल. आणि फायनल प्रोडक्टमध्ये मग CH3-CN म्हणजे मिथिल सायनाइड किंवा त्यालाच इथेन नायट्राईल असं कन्सिडर केलं जातं किंवा त्याला ॲसिटोनायट्राईल अशी वेगवेगळी नावं आहेत. बघा किती नावं दिलेत, 3 नेम्स आर देअर, मिथिल सायनाइड, इथेन नायट्राईल, ॲसिटोनायट्राईल. ओके. हे ॲसिटोनायट्राईल ह्या नावावरून बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन रिपीटेडली आलेला आहे. ॲसिटोनायट्राईलचा रेफरन्स तुम्हाला पॉलिमर्स हा जो आपला टॉपिक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आलेला बघायला मिळणार आहे. ह्याच रिॲक्शनचं एक एक्झाम्पल दिले बघा. आता इथं काय दिसतंय, मग अशा आपण CH3Cl घेतलं होतं, आता आपण घ्यायचं आहे इथिल ब्रोमाइड. ओके. इथिल ब्रोमाइड म्हणजे C2H5Br आणि त्याला KCN बरोबर रिॲक्ट करा. काय मिळणार इथं, सेम K आणि Br कंबाईन होऊन KBr पोटॅशियम ब्रोमाइड बाय प्रोडक्टनं जाईल आणि इथिल सायनाइडचं सिंथेसिस इथं झालेलं बघायला मिळेल. तर हे झालं कन्व्हर्जन कशाचं, अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्जन अल्किल सायनाइडमध्ये. मग अशा आपण अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये केलेलं, त्याच पद्धतीनं आता आपण सायनाइडमध्ये कन्व्हर्जन केलं. आता ह्याच रिॲक्शनशी सिमिलर पुढची रिॲक्शन आहे. आपल्याला आता अल्किल हॅलाइडला कन्वर्ट करायचं आहे अल्किल आयसोसायनाइडमध्ये. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, अल्किल आयसोसायनाइड. सायनाइड आणि आयसोसायनाइड ह्याच्यामधला फरक लक्षात घ्या मुलांनो. सायनाइड म्हटल्यानंतर आपण मगाशी म्हणलं रिप्रेझेंटेशन कसं येणार, R-CN असे सायनाइड रिप्रेझेंट होतात. आणि आयसोसायनाइडमध्ये उलटी कंडिशन असते, R-NC हा दोघांच्यामधला थोडासा फरक आहे. इथं अल्किलला कार्बनला कार्बन जोडलेला असतो आणि इथं कार्बनला नायट्रोजन जोडलेला असतो, हा एवढाच फरक आहे. मग आता समजा अल्किल हॅलाइडचं कन्व्हर्जन जर अल्किल आयसोसायनाइडमध्ये करायचं आहे तुम्हाला, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, मग अशी आपण ह्या रिॲक्शनमध्ये KCN पोटॅशियम सायनाइड घेतलं होतं, आता आपल्याला सिल्वर सायनाइड घ्यायचं आहे.
मार्क दी रिएक्टन्स. सायनाईड प्रिपेअर करायचे असेल तर अल्किल हलाईडला पोटॅशियम सायनाईड KCN बरोबर रिॲक्ट करायचं. आणि आयसोसायनाईड प्रिपेअर करायचे असतील तर अल्किल हलाईडला AgCN सिल्वर सायनाईड बरोबर रिॲक्ट केलं जातं किंवा हीट केलं जातं आणि मग त्यातनं अल्किल आयसोसायनाईड मिळतात. बघा जनरल रिॲक्शन, अल्किल हलाईड हे सिल्वर सायनाईड Ag आणि X कंबाईन होऊन प्रेसिपिटेट होऊन ते बाहेर पडेल तिथनं. आणि अल्किलला जो ग्रुप आहे तुमचा हा येताना उलटा अटॅच होणार, नायट्रोजनकडनं हा कार्बनला जोडला जाईल आयसोसायनाईड फॉर्ममध्ये. ओके. इन प्रेझेन्स ऑफ अ सिल्वर सायनाईड किंवा सिल्वर सॉल्ट, सायनाईड अटॅक्स थ्रू नायट्रोजन बिकॉज AgCN इज अ कोव्हॅलंट कंपाऊंड. समजते ना, सिल्वर सायनाईड हा कोव्हॅलंट टाईपचा कंपाऊंड आहे. व्हाईल इन स्ट्रॉंग बेसिक सोल्युशन सायनाईड अटॅक्स कार्बन बिकॉज KCN इज आयनिक कंपाऊंड. हे असं का होतं तर त्याचं रिझन इथं दिलं आहे, ह्याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जातो. बघा, सिल्वर सायनाईड हा तुमचा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, पण KCN पोटॅशियम सायनाईड हा आयनिक टाईपचा कंपाऊंड आहे. हे मेन रिझन आहे. आणि जर सिल्वर सायनाईडचं आपण सोल्युशन जर कन्सिडर केलं तर स्ट्रॉंग बेसिक सोल्युशन तर क्रिएट केलं जातं आणि सायनाईड अटॅक जो आहे त्याच्यावरती थ्रू दी कार्बन त्यामुळं क्रिएट केला जातो. मेन रिझन लक्षात ठेवा, AgCN हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे आणि KCN हा आयोनिक कंपाऊंड आहे. मग आता एक्झाम्पल बघा त्याचं. समजा मिथिल आयोडाईड घेतले CH3 I आणि त्याला AgCN बरोबर रिॲक्ट केलं, काय होईल? Ag आणि I कंबाईन होऊन हा प्रेसिपिटेट सिल्वर आयोडाईडचा प्रेसिपिटेट मिळेल आणि CH3 हा डायरेक्टली N-Cला तुमचा अटॅच होऊन मिथिलचा आयसोसायनाईड फॉर्म तिथनं क्रिएट होणार आहे. तसंच इथिल क्लोराईड घेतले, AgCN बरोबर रिॲक्ट केले, त्यातनं त्याचा इथिलचा आयसोसायनाईड किंवा त्याचं नाव दिले बघा प्रोपेन आयसोनायट्रायल असं नाव कन्सिडर केले. समजलं? इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना कळाला अशी अपेक्षा आहे. नेक्स्ट लेक्चरला मग आपण ह्याच्या पुढचा जो रिॲक्शनचा पार्ट येणार आहे तो डिस्कस करूया.